राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे नेते माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी काही दिवसांपूर्वीच आळवलेला महायुतीचा सूर विरून गेलाय। पंचायत समिती सभापतीचा मानकरी ठरणार असणाऱ्या चांदखेड गणातून या दोन्ही नेत्यांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करून स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत। या गणातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुनीता मनोज येवले यांचं तर भाजपतर्फे सुवर्णा बाळासाहेब घोटकुले यांचं नाव जाहीर करण्यात आलंय। तळेगाव दाभाडे नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानं शहरातल्या सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वेगवान झाल्यात। भारतीय जनता पक्षाकडून 14 प्रभागांसाठी 76 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे। नगराध्यक्ष पदासाठी संतोष दाभाडे पाटील, किशोर भेगडे, गिरीश खेर आणि गणेश भेगडे यांनी कार्ड कमिटीसमोर मुलाखती दिल्या। शिवसेना उभाठा गटाचे पुणे जिल्हा उपप्रमुख सुरेश गायकवाड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला असून भाजपने त्यांच्या पत्नी रंजना गायकवाड यांना कार्ला पंचायत समिती गणातून उमेदवारी जाहीर केली आहे। तळेगाव दाभाडे इथं माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। लोणावळा नगर परिषद निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून शहरातल्या 13 प्रभागात मिळून मतदार संख्या 48,373 झाली आहे। त्यात 24,120 पुरुष तर 24,252 स्त्री मतदारांचा समावेश आहे। तळेगाव दाभाडे येथील कैलासवासी ॲडव्होकेट शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयाच्या LLB प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कायद्याच्या अंमलबजावणी यंत्रणांची माहिती या विषयावर आधारित शैक्षणिक उपक्रमाचा एक भाग म्हणून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला भेट दिली। तळेगाव दाभाडे शहराचे ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिरात उद्या बुधवारी सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नगरसेवक संतोष भाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या वतीनं दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये 5000 दिवे प्रज्वलित केले जाणार आहेत। देहू इथल्या ज्योतिष अभ्यासक आणि लेखक गुरुवर्य दत्तात्रेय विघ्नेहर अत्रे यांचा अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा बुधवारी श्री क्षेत्र देहू इथं आयोजित केलेला आहे। गाथा मंदिर रस्त्यावरील संत तुकाराम महाराज बँक्वेट हॉलमध्ये सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम होणार आहे। देहूचे ग्रामस्थ आणि अत्रे यांच्या मित्र परिवारानं या कार्यक्रमाचं संयोजन केलंय। इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया तर्फे गेल्या सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल परीक्षेत मावळ तालुक्यातील ऐश्वर्या नवनाथ कारले हिनं पहिल्याच प्रयत्नात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केलंय। तळेगाव दाभाडे इथल्या मुस्लिम शिकिलकर कुटुंबातील तरुणी अल्फिया अनवर शिकिलकर ही CA परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा सत्कार करून कौतुक करण्यात आलं।